नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची ही भरती आहे। अर्ज फी इथे नाहीये आणि वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। पहा, बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची भरती आहे। बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। न्यायालयाचे नाव काय आहे? बॉम्बे उच्च न्यायालय आहे। कॅटेगरी काय आहे? केंद्र सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे। OBC साठी 3 वर्षाची सूट असणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे? ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे? 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। खूप चांगली सॅलरी इथे मिळणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज फी असणार आहे का? अर्ज फी इथे नसणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि टायपिंग टेस्ट सुद्धा इथे होणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे? 24 जानेवारी 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे? ही नोकरी नागपूर या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। त्यामध्ये बघा, जागे किती आहेत, कुठल्या पदासाठी इथे जागा आहे, पात्रता काय, ही संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत। बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। हायकोर्ट बॉम्बे या अंतर्गत नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे। ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड ऑनलाईन ॲस्पिरंट कॅन्डिडेट डोमासाइल ऑफ महाराष्ट्र हू फुलफिल below mention eligible criteria and essential condition on the date of publish this advertisement। बघा, तुम्ही जर या इलिजिबल असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाइल इथे असणं गरजेचं आहे। कुठल्या पदासाठी इथे व्हॅकन्सी आहे? लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर द पोस्ट स्टेनोग्राफी हाय ग्रेड यांच्यासाठी 4 जागा आहेत आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड यांच्यासाठी 1 जागा। अशा पद्धतीने ते 5 जागांसाठी इथे व्हॅकन्सी असणार आहे। बघा, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। नंबर ऑफ पोस्ट इथे असणार आहेत 5 जागांसाठी इथे भरती होणार आहे। स्टेनोग्राफी हाय स्टेनो ग्रेड यांच्यासाठी 4 जागा आहेत आणि पे मॅट्रिक्स तुम्हाला इथे 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे पे मॅट्रिक्स मिळणार आहे। त्यानंतर बघा, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड यांच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट किती आहेत? बघा, इथे 1 जागांसाठी भरती होणार आहे। पे मॅट्रिक्स तुम्हाला 49,100 ते 1,55,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। अशा पद्धतीचे 5 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा, इलिजिबल क्रायटेरिया, एज लिमिट, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। फॉर जनरल यांच्यासाठी मिनिमम एज तुम्हाला लिमिट लागणार आहे 21 इयर, मॅक्झिमम 38 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर इथे फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा, बॅकवर्ड क्लासेससाठी 21 इयर असेल आणि मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता। हाय कोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट असेल तर 21 वर्ष आणि नॉट अप्लिकेबल, मॅक्झिमम वर्ष इथे अप्लिकेबल नाही आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एज्युकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे? बघा, तुम्ही इथं कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून डिग्री केली असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 वर्षाचं लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायकोर्ट आणि एनी अदर कोर्टमध्ये जर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता हायर स्टेनोग्राफरसाठी। आणि तुम्हाला इथे
तुम्हाला इथे सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे स्टेनोग्राफरचं, आणि टायपिंगसुद्धा येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इंग्लिश 40 टायपिंग येत असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. त्याचनंतर बघा कम्प्युटर सर्टिफिकेट, MS ऑफिस, MS वर्ड अशा पद्धतीचे तुमच्याकडे जर ऑफिस अशा पद्धतीचे तुमच्याकडे एक्सपिरियन्स किंवा सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे सुद्धा अप्लाय करू शकता. त्याचनंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे. ते एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. हायर ग्रेडसाठी स्टेनोग्राफर, लोअर ग्रेडसाठी बघा तुम्हाला प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री, तुम्हाला इथे एक डिग्री लागणार आहे. त्यानंतर तुम्ही 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे स्टेनोग्राफरमध्ये, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि त्याचनंतर तुमच्याकडे सुद्धा इथे बघा इंग्लिशची 40ची टायपिंग स्किल असणे गरजेचं आहे. सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे कम्प्युटर कोर्ससुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. MS ऑफिस वर्ड्स, त्याप्रकारे MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7, ओपन ऑफिस अशा पद्धतीचे तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर येणं आवश्यक आहे. त्याचनंतर तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे, तर तुम्ही अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. तुम्ही जर एज्युकेशन इलिजिबल असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. कुठले कुठले डॉक्युमेंट्ससुद्धा इथे लागणार आहेत ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. SSC HSC 12वी 10वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. शेड्यूल एक्झामिनेशन, तुमची एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाणार आहे ती सुद्धा इथे माहिती दिलेलं आहे. स्टेनोग्राफर हायर ग्रेड यांच्यासाठी बघा शेड्यूल एक्झामिनेशन, शॉर्ट हँड, डायरेक्शन, इंग्लिश टेस्ट ॲट द स्पीड ऑफ 100 वर्ड्स पर मिनिट आणि 5 मिनिट तुम्हाला इथे टाईम दिला जाणार आहे. तुम्हाला 500 शब्द टाईप करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला बघा पॅसेज दिला जाणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स 40 तुम्हाला इथे असणार आहेत आणि मिनिमम मार्क्स इथे 24 मार्क्ससाठी तुम्हाला इथे एक्झाम होणार आहे. टायपिंग स्पीड इंग्लिश टेस्ट असणं येणं गरजेचं आहे आणि 40 वर्ड पर मिनिट तुम्हाला इथे टायपिंग करायचं येणं गरजेचं आहे. हे सुद्धा इथे तुम्हाला 10 मिनिटे टायमिंग दिला जाणार आहे आणि तुम्हाला 400 वर्डचा पॅसेज दिला जाणार आहे. मॅक्झिमम मार्क्स इथे 40 आणि मिनिमम मार्क्स 20 असणार आहेत आणि वाईस वर्सा म्हणजे तुमचं इथे इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 20 मार्क्स इथे मिळणार आहेत. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड यांच्यासाठी बघा तुम्हाला शॉर्ट हँड, डायरेक्शन, इंग्लिश टेस्ट ॲट द स्पीड 80 वर्ड पर मिनिट तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि तुम्हाला इथं 5 मिनिट टाईम दिलेला आहे. 2 पॅसेज कंटेनिंग टोटल 400 वर्डचं तुम्हाला पॅसेज दिला जाणार आहे. टोटल टाईम फॉर ट्रान्स्क्रिप्शन ऑफ पॅसेज ऑन कम्प्युटर 25 मिनिटे असणार आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला 40 मार्क्स आणि मिनिमम तुम्हाला 20 मार्क्स इथे मिळणार आहेत. त्याचनंतर टायपिंग स्पीड तुम्हाला सेम असणार आहे, 10 मिनिटं टाईम दिला जाणार आहे. त्याचनंतर बघा तुमचासुद्धा वॉइस म्हणजे इंटरव्ह्यूसुद्धा इथे होणार आहे, त्याच्यासाठी 20 मार्क असणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक्झामसुद्धा घेतली जाणार आहे, तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.